सर्वात आधी नमस्कार भक्तांनो, तुम्हाला सर्वात आधी श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण उर्वरितमध्ये ही सेवा करा, जेणेकरून तुमच्या आयुष्यामधले संतती असो, संतती होत नाही कोणाला, खूप दिवस झाले लग्न झाल्यानंतर तरीही सगळ्या सेवा केला, सगळं ट्रीटमेंट चालू आहे, ट्रीटमेंटमध्ये रिपोर्टमध्ये काहीच येत नाही, तरीही संततीचा प्रॉब्लेम आहे. विवाह जो आहे की मुलगा शिकलेला आहे, देखणा आहे, घर आहे, दार आहे, प्रॉपर्टी आहे, बंगला, गाडी, नोकर चाकर सगळ्या गोष्टी आहे, तरी मुलाचा विवाह होत नाही, किंवा मुली शिकलेली आहे, सुंदर आहे, पण मुलीचं जमत नाही. खूप पाहुणे येतात, पण जर लग्न जमत नाही, पूर्ण येतात ना, असं येतात पण होत नाही, शेवट त्याचा काही निकाल लागत नाही. त्या गोष्टी तुमच्या प्रॉपर्टीशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असो तर त्या गोष्टी, घरात लक्ष्मी टिकत नाही आहे, बरकत नाही आहे, घरात सारखं नवरा बायकोचे विवाद होत असतात, भांडण तंटा होत असतात, मुला मुलीचं जमत नाही आहे, भावाभावामध्ये जमत नाही आहे, नवरा बायकोचं मेन जमत नाही आहे, तर त्या ह्या सगळ्या निवारणासाठी, लग्नासाठी, शांतता निर्माण होण्यासाठी, नोकरीबाबतसाठी, प्रॉपर्टीबाबतसाठी, सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला मी हे सेवा सांगणार आहे. तर नवरात्रमध्ये तुम्ही हे करा. 9 दिवस केला तर 9 दिवस तर नाही आहे आपल्याकडे, पण जे उरलेले मनपूर्वक तुम्हाला सेवा करायची आहे. सर्वात आधी आपण आपल्या घरामध्ये जे कुळदेवी असतात, ते कुळदेवी फक्त आपली कुळदेवी म्हणून आपण असं विचार करतो की नाही, हे तर कुळदेवी आहे, असं नाही आहे. कुळदेवी म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी आई आहे. ते म्हणजे ती महाकाली पण आहे, ती सरस्वती पण आहेत, आणि ती लक्ष्मी पण आहे. आता लक्ष्मी आहे म्हणजे जर त्यांचं लक्ष्मी स्वरूप आहे म्हणजे ते तुमच्या घरात धनधान्य देणार आहेत, पैसा टिकून राहणार आहे, तुमच्या घरात बरकत राहणार आहे, पैसा टिकून राहणार आहे. नोकरीबाबत जे प्रश्न आहे, पैसा कुठून ना कुठून ते पैसा येणार आहे तुमच्या घरात. पैसा येण्याचे मार्ग जर तुम्हाला भेटत नसतील, नोकरीचा मार्ग तुम्हाला भेटत नसतील, तर पैसा येण्याचे मार्ग मोकळे होऊन जातील. आणि दुसरा काय आहे, महाकाली म्हणजे काय की आपल्याला शक्ती देतात. काली म्हणजे शक्ती देणारी आहे, कारण की देवाचे देवही जे आहे त्यांनाही प्रॉब्लेम आला तर ते स्वतः सुद्धा युद्धावर लढायला जाण्याच्या आधी महाकाली समोर हात जोडून त्यांना प्रार्थना करतात की आई शक्ती आहे तुम्ही, तर तुम्ही आम्हाला शक्ती द्या लढण्याची. तर लढण्याची शक्ती असो, सहन करण्याची शक्ती असो, मानसिक टॉर्चर आहे घरामध्ये तर ते सहन करण्याची शक्ती असो, कोणत्याही प्रॉब्लेममध्ये आपल्याला शक्ती हा पाहिजेलच पाहिजे. आता तुम्ही कुठे जॉब करताय, तुमचे जे बॉस आहे तुम्हाला खूप टॉर्चर करतात, तर त्याच्यासाठी शक्ती पाहिजे, सहनशक्ती पाहिजे. जिकडे लढायचं आहे त्याच्यासाठी शक्ती पाहिजे. एखादा कार्य तुम्ही करत आहे, त्यामध्ये तुम्हाला सफलता भेटत नाही, सक्सेस भेटत नाही, म्हणजे त्या कार्यामध्ये परत प्रयास करत राहणं, निरंतर त्याच्यामध्ये कार्यरत राहणं, त्यासाठी तुम्हाला शक्ती पाहिजे. तर महाकाली सगळ्या प्रकारची तुम्हाला शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती, फायनान्शियल शक्ती, सगळ्या प्रकारची शक्ती ती महाकाली देते. आणि महासरस्वतीमध्ये एखादं कार्य करण्यासाठी तुमची बुद्धी चातुर्य असणे हा गरजेचं आहे. तर चांगली बुद्धी तुम्हाला देणे, तुमच्याकडून चांगले कामं करून घेणे, ह्या सगळ्या गोष्टी. कारण आपली बुद्धी जर चांगली असेल ना, देवाला तुम्ही काही मागू नका, फक्त मागा की माझी बुद्धी चांगली राहो. कारण तुमची बुद्धी जर चांगली असेल ना, तुमच्या हाताने आपोआप चांगले कार्य घडत जाणार आहे. सर्वात महत्त्वाची बुद्धी आहे, त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी आपोआप घडत होणार आहे. आणि कुळदेवीचं आपल्याला सेवा जर करायचं आहे म्हणल्यावर, आता कुळदेवी आपण तेच सांगितले मी की कुळदेवी म्हणजे फक्त कुळाची देवी असं नाही आहे, ती सगळी देवी आहे. अन्नपूर्णा माते सुद्धा ती आहे. तर आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी नांदणार आहे तुम्ही जर ह्या सेवा केल्या तर. कोणत्या सेवा आहेत ते सेवा आहेत की आपल्याला सर्वात आधी दुर्गा सप्तशतीचं जे पाठ आहे, दुर्गा सप्तशती दुसरं तिसरं काहीच नाही आहे. आई भगवती जेव्हा महिषासुरमर्दिनी जेव्हा महिषासुराचा नाश केला आणि ती आराम करण्यासाठी सप्तशृंगी गडावर जेव्हा गेले, त्या सप्तशृंगी गडावर म्हणजे आराम करायला तेव्हा गेले, तेव्हा स्वतः त्यांनी आईने सांगितलं की माझे जे भक्तगण आहेत, जे सामान्य नागरिक आहेत, त्यांच्यापर्यंत माझी सेवा पोहोचायला पाहिजे. त्यांना सुद्धा म्हणजे आपलं आयुष्यसुद्धा एक महाभारतच आहे, आपलं आयुष्यसुद्धा एक रामायणच आहे. तर रामायण आणि महाभारतसाठी आपल्याला शक्ती पाहिजे. रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला शक्तीची गरज आहे. तर एखादा भक्तगण जर प्रॉब्लेममध्ये असेल तर त्यांना एक मार्ग त्यांना सुचवायचा आहे की तुम्ही ह्या सेवा करा, म्हणजे तुमचे हे प्रश्न सुटतात. त्यामुळे आई भगवती स्वतः मार्कंडेय ऋषींना सांगितलं की तुम्ही हे ग्रंथ लिहा. तेव्हा मार्कंडेय ऋषीद्वारा आईने सांगितलं आणि मार्कंडेय ऋषी यांनी ग्रंथ लिहिला, दुर्गा सप्तशती. मार्कंडेय उवाच म्हणूनच त्याच्यामध्ये दिलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर मार्कंडेय ऋषीने हा ग्रंथ लिहिलेला आहे, जेणेकरून की जनसामान्य लोकांपर्यंत ही सेवा पोहोचायला पाहिजे. एखाद्या व्यक्तीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर हा सेवा त्यांनी करावं आणि त्यांचे प्रॉब्लेममधून सगळं सुटका होणार आहे. त्यामुळे आईने स्वतः सांगितलं की हे जो दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे, करोडो लोकांना ह्याचा अनुभव आलेला आहे. आता नवरात्रमध्येच आमच्या केंद्रामध्ये एक ताई म्हणजे सगळ्या केंद्राकडून जातात दिंडोरीला सेवा रुजू करण्यासाठी, तिकडं नाईट शिफ्टमध्ये पण चालू आहे.
म्हणजे दिवसा आपण चालू आहे आणि रात्री पण चालू आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ असो, 99 मंत्र असो, अशा गोष्टी. तर त्या सेवेसाठी ते नाईटच्या शिफ्टला ते गेले होते, रात्री सेवा करण्यासाठी सगळ्या केंद्राकडून गेले होते. तर दुर्गा सप्तशतीचा जेव्हा पाठ करत असताना अचानक त्यांच्या 9व्या अध्यायावरती पण त्यांनी ग्रुपमध्ये टाकलेला आहे की 9व्या अध्यायावरती जेव्हा ते वाचत होते तेव्हा 9व्या अध्यायावरती अचानक कुंकू पडलेला आहे. आता ते कुंकू कुठून पडणार आहे? आता देव जेव्हा दर्शन देणार असतील तर ते स्वतः समोर येत नाही, ते तुम्हाला काही ना काहीतरी एक हिंट देतात की मी तुमच्या सोबत आहे, किंवा त्यांची काहीतरी आर्थिक म्हणजे त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, ज्या तळमळीने ते भक्ती करत होते, सेवा करत होते, त्यांचा प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळून गेला. म्हणजे असं क्षणोक्षणी आई सदैव त्यांची उपस्थिती जाणवते आपल्याला. तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करा, मनपूर्वक संकल्पयुक्त करा. बघा, तुम्हाला अनुभव राहिल्याशिवाय राहणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही. तुमचे जे काही प्रश्न आहे नक्कीच मार्गी लागणार आहे. तर दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला कंपल्सरी करायचा. तुम्ही सामूहिक केंद्रामध्ये, आता मला केंद्रामध्येच जायचं ॲक्च्युली, म्हणून मी तयार झालेली आहे. तर सामूहिक केंद्रामध्ये तुम्ही कितीही पाठ करा, वैयक्तिक तुम्ही जेवढं घरामध्ये करणार आहे, संकल्पयुक्त जेव्हा करणार आहे तेव्हा ते नक्कीच सिद्धीला जाणार आहे. पण असं नाही की सामूहिक केंद्रामध्ये केलेलं तो तुम्हाला सिद्धीला जाते, असं नाही. ते बी एक प्रकारची ऊर्जाच आहे. जेव्हा 200-300 लोक बसून पाठ करतात त्यावेळेला तर मग सामूहिक कार्यामध्ये तर आई भगवतीला यावंच लागतं आणि दर्शन द्यावंच लागतं. तरी सुद्धा तुम्ही घरी करा असं माझं आग्रह आहे तुम्हाला. दुर्गा सप्तशतीचा पाठ तर तुम्हाला करायचाच आहे, त्याचा अनुभव घ्या. करोडो लोकांना अनुभव आलेला आहे, तुम्हाला सुद्धा नक्की अनुभव येणार आहे, तुमचे सुद्धा प्रश्न सुटतील. आणि त्यानंतरच आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्रावरती. तर श्रीयंत्रावरती जेव्हा कुंकुमार्चन करणार आहे, तुम्ही श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्चन करू शकता. एक वेळा केला तरी चालेल, पण अति उत्तम केव्हा असणार आहे? जेव्हा तुम्ही 16 वेळा कुंकुमार्चन करणार आहे. तर 16 वेळा तुम्ही कुंकुमार्चन करा. आता कुंकुमार्चन तुम्ही श्रीसूक्त म्हणूनही करू शकता, गायत्री सहस्रनाम म्हणूनही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता श्रीयंत्रावरती, आणि ललिता सहस्रनाम वाचून सुद्धा तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता. तर हे सगळे ग्रंथ जे आहे हे पण आईचेच आहे. गायत्री पण आई आहे, ललिता पण हे आईच आहे, आईचं रूपच आहे. तर ह्या सगळ्या जे आईचे ग्रंथ आहे ते तुम्ही वाचून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला 64 योगिनी यंत्र जे आहे ते आपल्या दारावर लावायचं आहे याच काळामध्ये, नवरात्राच्या. तर त्याने सुद्धा खूप खूप फरक पडतो. तुमच्या घरामध्ये जे काही निगेटिव्ह एनर्जी आहे, बाहेरची एखाद्याची नजर, दोष, वाईट बाधा वगैरे आहे, ते सगळ्या ते गोष्टी निघून जातील जेव्हा तुम्ही 64 योगिनी यंत्र येणार आहे. तुमचा घराचा दरवाजा जर दक्षिण दिशेमध्ये असेल तर तिकडे तांब्याचा जो 64 योगिनी यंत्र असतो मिळतो. हे सगळं साहित्य तुम्हाला जिकडं दिंडोरीचे सगळे दुकानं वगैरे असतात, जिकडे साहित्य पूजाचे भेटते तिकडे भेटेल तुम्हाला. तर त्या ठिकाणी तुम्हाला दक्षिण दिशामध्ये जर तुमच्या घराचा दरवाजा असेल तर तिकडे 64 योगिनी यंत्र हा तांबेचा लावा, म्हणजे जास्त फायदा तुम्हाला ते देणार आहे. तर 64 योगिनी यंत्र तुम्ही जेव्हा घरी आणणार तेव्हा त्याला पंचामृतांनी अभिषेक वगैरे करून त्यावरती एक माळ श्री स्वामी समर्थ यांची सेवा करायची आणि एक माळ 99 मंत्र करून त्याला ॲक्टिवेट करायचं. म्हणजे तो आधी जे दुकानात असतं त्याच्यामध्ये जीव नसतो, त्याला घरी आणून आपल्याला त्याच्यामध्ये जीव फुंकावा लागतं, त्याच्यामध्ये शक्ती निर्माण करावी लागते आपल्या भक्तीने. आणि त्यानंतर तो आपल्याला घराच्या दारावर लावा किंवा दुकानाच्या दारावर लावा. घराचं म्हणजे घरामध्ये चांगलं असणार आहे, दुकानामध्ये म्हणजे दुकानामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील, तुमचं बिझनेस असेल, चालत नाही आहे, अडकलेले पैसे येत नाही आहे, माल खपत नाही आहे, कस्टमरशी रिलेशन चांगलं मेंटेन होत नाही, तर त्या सगळ्या गोष्टी जे आहेत प्रश्न तुमचे सुटतील. तर घराच्या आणि दुकानाच्या दारावरती आपल्याला हे 64 योगिनी यंत्र लावायचं आहे. कधीही तुम्ही लावू शकता, काही हरकत नाही, पण सेवा करून लावा. आणि ह्या प्रकारे तुम्हाला ह्या सेवा करायचा आहे. तर तेच मला सांगायचं होतं की ललिता सहस्रनाम आहे, गायत्री सहस्रनाम आहे, श्रीसूक्त आहे, दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सेवा करायची आहे, जेणेकरून की तुमचे सगळे प्रश्न सुटणार आहेत. त्याला श्री स्वामी समर्थ. जेवढे दिवस आहे तेवढे दिवस करा तुम्ही सेवा, मनपूर्वक सेवा करा. आणि 99 मंत्र तर आपले चालूच ठेवणार आहे, ते तर एक सहज गोष्ट आहे की 99 मंत्राचा सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये जप करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. आता ह्या 99 मंत्राचं महत्त्व काय आहे, कुंकुमार्चनचं प्रत्येक ओळीचं महत्त्व काय आहे ते मी दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊन येणार आहे. पण कुंकुमार्चन सर्वात उच्च कोटीची सेवा, दुर्गा सप्तशतीचं पाठ आणि कुंकुमार्चन श्रीसूक्त वाजून अतिशय उत्तम अशी सेवा आहे. तर नक्की करा आणि याचा लाभ घ्या तुम्ही. श्री स्वामी समर्थ.